प्रतिभा खंडागळे ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्हाला मी काल सांगितलं माझी तब्येत ठीक नाही आहे, मी दवाखान्यात उद्या जाणार आहे. पण भाऊ बहिणींनो मी काय काल गेली नाही आहे, मी गोळ्या परत खाल्ल्या. तर आत्ता मला थोडं बरं वाटतंय. तर मला काल जायचं होतं, पण मी कामावरून खूप थकून आली होती आणि मला जाऊशीच वाटलं नाही. घरातली कामं करायची होती. मग कामावरून आल्याच्यानंतर तो थकवा वेगळाच आणि घरातलं काम करून पण जायचं होतं, तर मी गेलीच नाही आहे. गोळ्या होत्या घरामध्ये काल आणलेल्या, ती गोळ्या खाल्ल्या आणि जेवण वगैरे करून मी ती गोळ्या घेऊन झोपले. तर आत्ता सकाळी मला बऱ्यापैकी बरं वाटते. तर मला असं वाटतं की मला दवाखान्यात जायची वेळ नाही यावी असं वाटते, पण नाही यावी अशी मी आशा करते. तर मला बरं वाटतं आहे आता. तर फ्रेंड्स, तुम्हाला ते हे सांगायचं होतं स्नेहाच्या शिक्षणाविषयी. हां, मला विचारत होते स्नेहाचं शिक्षण तुम्ही एवढ्या वर्षी झालं तुम्ही करताय, आज मुलगी 21 वर्षे झाली. तर फ्रेंड तिने 12वी केली. 12वीच्या मी 10वीत पण ती चांगल्या ह्याने आली, 80 का काय 85% आली. 12वीत पण काय 66% का काय आली, काय मला काय ते आठवत नाही रिझल्ट, पण आली चांगल्या मार्काने आली. आणि ती चांगली हुशार आहे. ती शाळेत पहिला दुसरा नंबर आणायची. ती मॉडर्न शाळेत होती, इथं आमची इथं पण होती शाळेत, तेव्हा पहिला दुसरा तिसरा 5वापर्यंत ती नंबर आणायची. तर मग मी तिला 12वीच्या नंतर ना CAला घातलं. हा CAचा विषय कुणी माझ्या डोक्यात घातला की मला नेहमी वाटायचं की स्नेहा खूप हुशार आहे आणि तिला चांगला जॉब पाहिजे आणि त्यासाठी चांगला कोर्स पाहिजे. किती बी पैसे गेले ना तरी पण मी महाग हटणार नाही आणि ती कधी फेल होणार नाही, हे माझा विश्वास होता. तर मग माझी मॅडम होती, मी सलूनमध्ये कामाला होती. तर तुम्ही मॅडम म्हटल्या की प्रतिभा तुझ्या मुलीचं गणित चांगलं आहे का, मॅथ? म्हटलं हो खूप चांगलं आहे आणि तीच विषय तिचा चांगला आहे. तर मग म्हणली मग तू CA कर मुलीला. तर म्हटलं मॅडम की माझी मुलगी मराठी मीडियममध्ये शिकलेली आहे पहिल्यापासून बालवाडी ते आत्ता 12वीपर्यंत. तर म्हणली काय नाही आहे म्हणली, तसं ती हुशार आहे ना तर होऊन जाईल म्हणली ते. तर मग म्हणली त्याला पेमेंट पण जास्त असतो असं तसं, म्हणजे मला सांगितलं की 2-3 वर्ष जातील आर्टिकल वगैरे शीप हे सगळं पकडून 3 वर्ष जातील तिचे. म्हटलं ठीक आहे मॅडम काय हरकत नाही आहे. तर मग म्हटलं फीचं, तर म्हणली की फी एवढी एवढी असेल तर याच्यानं होईल का. मग मी खूप विचार केला त्या फीचा की फी होईल का आपल्याला एवढे तिचं शिक्षण करून, म्हणजे आपल्याला नवऱ्याचा सपोर्ट नाही काय नाही तर होईल का. तर मग मी एक दिवस पूर्णपणे विचार केला. म्हटलं स्नेहा हुशार आहे आणि तिला मागं नाही ठेवायची, जे होईल ते होईल म्हटलं तुझ्यासाठी. मग मी तेही केलं. म्हणले बरं. आणि पहिल्यांदा पैसे भरायला माझ्यापाशी नव्हते पण 35,000. तर मग मॅडमकडून घे, तिथल्या जे काम करतात त्यांच्याकडून घे, असे करून मी 35,000 रुपये जमवले आणि तिची फी भरली. फी भरल्याच्यानंतर तिचं जाणं येणं आलं, खाणं पिणं आलं घरातलं, माझं जाणं येणं, ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टी वाढल्या ना. तर मग मी त्यांनाही केलं होतं की माझ्या हर एक पगारीमधनं मी तुम्हाला 5,000 रुपये देईन. तर मॅडम हो म्हटल्या त्या. आणि मग आणि तो माझा मांडलेला भाऊ पण म्हटला जेव्हा प्रतिभाताई तुझ्यापाशी पैसे येतील ना तेव्हा तू आम्हाला दे. तर मग मला तो एक चांगला सपोर्ट भेटला. मी म्हटलं ठीक आहे. मग ती पैसे मग हे जर मी कसं तरी करत राहिली, मी करायला लागल्याच्या नंतर मग मी काय केलं, मग मी काय केलं, ती पैसे जाऊन भरले मी त्यांनी दिल्याच्या नंतर आणि स्नेहाला CAच्या ह्याच्यामध्ये घातलं, CAच्या क्लासमध्ये 35,000 रुपये भरून. मग तिची वह्या पुस्तकं हे ते अजून पुढं भरपूर खर्च आला, भरपूर. मी ह्याच्याकडून घे पैसे त्याच्याकडून घे पैसे. आणि तेव्हा काय मला 10,000 ते 12,000 रुपये पेमेंट होतं. पण मला त्यांनी सपोर्ट केला, तुमच्यापाशी पैसे येतील तेव्हा पैसे तुम्ही द्या. तर मी हळूहळू पैसे त्यांचे फेडत राहिली. आणि मग स्नेहा पहिल्या वर्षात पास झाली, नंतरच्या वर्षातही पास झाली. खूप आनंद झाला. दुसऱ्या वर्षात पण मी एवढं म्हणजे आनंदी झाली की खूपच आनंद झाली. फ्रेंड स्नेहाचा फोन येतोय मला, मी तिचा रिसीव करते फोन. एकच